आज आपण चाललोय कोकणात गावी आणि मी आज एकटा नसणार आहे. दरवेळा मी सोलो राईड करतो. आजपासून माझ्याबरोबर तुम्ही पण असणार आहात. वाव, आता वाजलेत 5:10. तर आज मी आणि तुम्ही आपण सोबत कोकणात जाणार. चला. गणपती बाप्पा मोरया. चला निघू. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, जय शिवराय. तर आपण वडाळा गणेश नगर मधून बाहेर निघतोय सकाळ सकाळी. गणेश मंदिर, बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. गणपती बाप्पा प्रवास सुखाचा. चला मित्रांनो, बाप्पाचं दर्शन तर झाले तुमच्या बरोबर. आता आपण पुढच्या प्रवासाची सुरुवात करूया. मिरर ओके, मिरर सेट, लेट्स गो. हे बघा कोणी छोटस पाल, छोटस पिल्लू आहे यार. चला मित्रांनो, आपण वडाळ्यातून बाहेर निघालोय. आता पुढचा प्रवास कंटिन्यू. प्रिय दर्शनीला पोहोचलोय. तर जेव्हा कधी मी ईस्टर्न हायवेला येतो ह्या रूटने कधी गावी जाते असं होतं. पण आज त्याच रूटने गावी चालतो. हा ब्रिज जोपर्यंत क्रॉस करत नाही ना तोपर्यंत मुंबईतून बाहेर पडता येत. तुम्ही कधी मित्रांनो ट्राय केलं असं? खूप मजा येते. थोडासा बचपना जरुरी. चला आपण मित्रांनो तो वाशी टोल नाका क्रॉस केलाय, म्हणजे मुंबईतून बाहेर आलोय. पण थेट भेटूया. हो काका, आपण थेट भेटूया जिथे प्रथमेश थांबलाय.
तोही त्याची नवीन गाडी घेऊन चाललाय. फर्स्ट राईड असणार आहे त्याची त्याच्या बाईकने. आणि ही आपली सोबतची फर्स्ट राईड असणार आहे. तर फर्स्ट राईड मध्येच आपल्या बरोबर कोणतरी जोडतंय, चांगली गोष्ट आहे. तर चला, आपण खारघर स्टेशन समोरच आहोत आणि प्रथमेश मे बी बेलापूरला पोचले, आता येईलच थोड्या वेळात. सो तोपर्यंत आपण त्याचं थोडे वेट करूया. अर्ली मॉर्निंग व्ह्यू बघा तुम्ही थोडा. फ्लायओव्हर कळतो वरचा. अच्छा, आता पनवेलला भेटूया. तो लॅम्प आहे ना, पनवेलला भेटूया बोललो. भेटूया म्हणजे सोबतच जाऊया, तिथेच थांबूया, मला पेट्रोल टाकायचंय. चला तर आपण आता पुढे. प्रथमेश, मी आणि तुम्ही एकटा नाहीये. त्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे आणि प्रथमेशला बघायचं आहे कुठे आहे, नाहीतर प्रथमेश ब्रिज घ्यायचा. प्रथमेश आहे बॅक टू बॅक. एवढ्या सगळ्या ट्रॅव्हल्स सोबत यार. पण आपल्याला थर्ड एक्झिट घ्यायचंय. सिग्नल ग्रीन झालंय, so we can continue without signal. That's great. चल मित्रा. ओ सेकंड. चला की तर आता पेट्रोल टाकून घेऊया. आणि मग पुढचा प्रवास पुढे चालू करूया. इथे टँक फुल करून घेऊया आपण, मग पुढचा प्रवास सुरू.
पावर आगे है क्या कोई पेट्रोल पंप पे? ठीक है, फुल कर दो, फुल करना फुल। पावर पेट्रोल $880 ना। आया ना। Let's go guys. एक छोटासा टी ब्रेक घेऊया आपण। तुम्ही काय पिणार? चहा कॉफी? चहा कॉफी काहीतरी घेऊया आणि मग पुढचा प्रवास करूया। चहा पितोस की नाही? चहा कॉफी काय पितोस की नाही? चहा कॉफी काय पितोस की नाही? घेऊया। आता सरळ फक्त आहे ना, सिग्नल चालू व्हायच्या आधी एवढं क्रॉस करायचं मुंबईतून कधी निघताना। तिथून पुढे आता सिग्नल ना काय नाही, सरळ रस्ताच आहे बस। कधी आलास ना का एवढाच मॅप टाकायचा, याच्या पुढे मॅपची गरजच नाही, सरळ रस्ताच आहे। आणि मुंबईतून निघताना कधी पण निघालास ना, सकाळी निघालास तर फक्त हे सिग्नल चालू व्हायच्या आतमध्ये बाहेर एवढं रोड कव्हर करायचं। आपला पहिला ब्रेक आहे आणि हा आहे प्रथमेश। आज हा पहिला ब्लॉग आणि पहिल्या ब्लॉगमध्ये तो आपल्याला जॉईन झाला आहे। सो आपला पहिला कॉफी पिणार आहोत। आपले लोकेशन काय असं आहे, हा जैन ब्युटीवाला लॅम्प आणि ही आपली R15 एक्सपल्स। शिवसागरचा दुसरा रोड आहे बरोबर, हा रोड। चला, आपला आता पहिला ब्रेक आणि कॉफी दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत। आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया। पाऊसही मस्त पडून गेलाय। आता मुंबई गोवा हायवे आपण पकडून थेट गावला जायचंय बरं का। चला मित्रांनो, गावाला। मला वाटतं मम्मीचा कॉल येतोय। जेव्हा मी केला तेव्हा तिने रिसिव्ह नव्हता केला। आता गाडी चालू केल्यानंतर पुन्हा करते, तरी पण ठीक आहे। त्यांना सांगून ठेवलंय की घरामधून मी थांबेन तेव्हा करेन। आता आपण थेट इकडनं भेटूया कर्नाळामध्ये। कॅमेरा ऑफ करतो।
जाऊया 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 जाऊया. मित्रांनो, हा कॉन्फिडन्स हवा की गॅपमधून आपण निघू, नाही तरच गाडी टाकायची. तुम्ही कन्फर्म करा आपला स्पीड, त्याचा स्पीड आणि तो गॅप. जेवढं वाटतंय आपली गाडी जाईल तेव्हाच गाडी टाकत होता 2 मिनिटांनी, नाहीतर वेट केलेलं बेस्ट. चला तर कर्नाळ्यामध्ये आपण आलोय. वेडीवाकडे वळणं, यात गाडी चालवणं खूप आनंद देत, पण स्पीड लिमिट ठेवा. कर्नाळा तर पास केलंय. मित्रांनो, दरवेळेला मी एकटा प्रवास करायचो या रस्त्याने. आज तुम्ही सोबत आहात, तर हे असे ऐकायची मॉर्निंग व्ह्यूज, इव्हिनिंग व्ह्यू आणि असे खूप सारे बरेचसे असे मध्ये मध्ये व्ह्यू मिळतात जे मी मोबाईलमध्ये फोटो कॅप्चर करायचो. आज तर पूर्ण लाईव्ह मोमेंट कॅप्चर होणार आहे, जस्ट बिकॉज ऑफ डीजे ॲक्शन हो रहा है आपल्याकडे. चला मित्रांनो, एअर प्रेशर कमी वाटत होतं, आपण चेक केलं. सो थँक्यू दादा. नागोटना वाला ये भारत पेट्रोल पंप. हो, अरे भाई, इनका ये गॅरेज आहे. चला आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया. सो थँक्यू भाई. आपका नाम? सोनू टायर गॅरेज सर्विस. ठीक आहे, लेट्स सी. मला वाटतच होतं की एअर प्रेशर कमी आहे, गाडी पळत तर नव्हती. अँड टायर मधून ते खड्यांचा आवाज खूप वाढू लागलेला. सो की समजत होतं टायरचं प्रेशर कमी आहे. इधर से गाड़ी चला, रास्ते में खड्डा या खड्डे में रास्ता, ना 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 ना. एवढे वळणदार गाड्या चालतात म्हणजे इथे ट्रॅफिक 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 ट्रॅफिक. बाजूने तरी जायला रस्ता आहे आहे आहे. अशा मातीवाल्या रस्त्यातून गाडी बाहेर न टाकणं सुद्धा नॉट सेफ. मात्र पुढे व्यवस्थित आहे. मला तर आपला हा सेकंड ब्रेक असणार आहे. माणगाव बस डेपो आणि एक्झॅक्टली त्याच्या समोरच आपण सौरभ स्नॅक्स सेंटरमध्ये काहीतरी नाश्ता करून मग पुढच्या प्रवासासाठी निघूया. चल 6-7 दुसरा ब्रेक. इडलीवर आपला आलेला आहे.
वाईड अँगल कडक आहे. चला ती वडा खाऊन घेऊया. छान आहे टेस्ट मस्त आहे. पुलाचं काम चालू आहे आता माणगावमध्ये सध्या, म्हणजे इतर रुंदीकरण होईल. कोणत्याही सणामध्ये मोस्टली इथे ट्रॅफिक होते. सिंगल रोड आहे आणि अरुंद असा पूल आहे. सो इथे थोडे ट्रॅफिकचा इश्यू होतच होतं. चला एक आपण छोटंसं एक ट्विस्ट कहाणीमध्ये एक छोटी ऑफ राईड करूया. समोर दिसतंय वॉटरफॉल. बाबा ठेवूया इथंच काय गाड्या, गाडी इथंच ठेवूया.